हॅलो विद्यार्थी मित्र हो. सेमिस्टर सेकंडमध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या अभ्यासक्रमासाठी प्रामुख्यानं 4 घटक आपल्याला अभ्यास करायचे आहेत. त्यापैकी पहिला जो घटक होता तो डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, आणि हा जो घटक आहे तो घटक श्री कोष्टी सर यांनी ऑलरेडी सुरू केलेला आहे. दुसरा जो घटक याच्यामधला जो आहे तो संदेशवहनाची साधने आणि माहिती व तंत्रज्ञान. या विषयामध्ये आपल्याला संदेशवहन म्हणजे काय, कोणकोणती साधनं यासाठी आज वापरली जातात, याचा एकंदरीत इतिहास काय आहे, कुठून सुरुवात याची झाली, संदेशवहनाची व्याख्या आणि माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान कशा पद्धतीनं वापरलं गेलेलं आहे याची माहिती आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. तर संपर्क साधनं म्हणजे काय, त्याला दळणवळण असं म्हटलं जातं. एकमेकांच्या मध्ये संदेश पाठवण्याची, संदेश देण्याची ही नितांत गरज माणसाला असते. हा जो संपर्क साधण्याचा जो काही मार्ग आहे, हा संपर्क प्रामुख्यानं 2 व्यक्तीमध्ये असू शकतो किंवा व्यक्तिसमूहामध्ये असू शकतो किंवा 2 समूहामध्ये असू शकतो, 2 देशामध्ये असू शकतो. तर संपर्क कोणत्याही प्रकारे आपल्याला साधता येतो. साधारणपणे दळणवळणामध्ये आलेख, आकृत्या, चित्रे, आवाज, त्यालाच ध्वनी असं म्हटलं जातं, इत्यादींच्या माध्यमातून सांकेतिक खुणाद्वारे काही माहिती, काही विचार, काही कल्पना या आपण एकमेकामध्ये त्याची देवाणघेवाण करत असतो. संदेशवहनाची क्रिया ही केव्हापासून सुरू झाली, तर फार प्राचीन काळापासून, ज्या वेळेला मानव या पृथ्वीतलावर निर्माण झाला त्यावेळेपासून संदेशवहनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता संपर्क साधण्याची जी काही साधनं होती ती साधनं मात्र वेगवेगळी असतील. आता याच्यामध्ये अगदी आपण सुरुवातीला जर आपण पाहिलं, संपर्क साधण्याची सर्वात सोपी पद्धत, आपण जर जवळच व्यक्ती असेल आणि आपल्याला काही संदेश त्या व्यक्तीला द्यायचा असेल तर आपण काय करतो, सर्वात प्रथम तर मोठ्या आवाजात त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण त्याला बोलवतो आणि आपलं जे काही संदेश असेल, आपली जी काही माहिती असेल, आपल्याला जो काय त्याला निरोप द्यायचा असेल तो निरोप आपण त्या व्यक्तीला देतो. म्हणजे मोठ्यानं हाक मारणे हे सर्वात सोपं, जवळचा, अर्थात 2 व्यक्ती जवळ असतील तरच हे संदेश आपल्याला साधन म्हणून या ठिकाणी वापरता येतं. प्राचीन काळामध्ये मशाली, शेकोटी इत्यादी पेटवून संदेश पाठवला जात असे. जंगलात लोक, आपल्याला माहिती आहे की समूहानं राहत होते. एखाद्या समूहाला जर शिकार सापडली तर ती इतर समूहाला कळवण्यासाठी मोठमोठ्याने ढोल बडवून किंवा नवीन एखादी व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असेल त्याची सूचना देण्यासाठी प्रामुख्यानं शेकोटी पेटवणं, मशाल पेटवणं किंवा ढोल वाजवणं या माध्यमातून संदेश हा दिला जात होता. ज्या वेळेला शिकार सापडली जाईल आणि अशा पद्धतीनं जर संदेश दिला तर इतर समूह त्या आवाजाच्या दिशेने येत असे आणि ती शिकार म्हणजे खात असेल, फस्त करत असेल. तर अगदी सुरुवातीला म्हणजे या माध्यमातून सुद्धा संदेशवहन होत होतं. आता हा जवळच्या जवळ असेल, अंतर कमी असेल तर त्यावेळेला या साधनांचा वापर करता येईल. परंतु लांब अंतरावर जर संदेश पोहोचवायचा असेल तर त्या काळामध्ये प्राण्यांचा वापर, पक्ष्यांचा वापर हा संदेशवहनासाठी प्रामुख्याने केलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये पूर्वी उत्कृष्ट घोडेस्वारांचा उपयोग प्रामुख्यानं संदेश पाठवण्यासाठी प्रामुख्याने केलेला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की राजांच्या काळामध्ये, प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी प्रचंड मोठ्या म्हणजे ताकदीच्या घोड्यांचा वापर
केला जात असे. ताज्या दमाची घोडी ठराविक ठिकाणी ठेवली जात असत आणि संदेश एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी पाठवला जात असते. याचबरोबर काही पशुपक्ष्यांचाही वापर प्रामुख्यानं संदेशवहनासाठी केलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कबुतराचा वापर हा संदेशवहनासाठी आपल्याला केलेला दिसून येतो. काही ठिकाणी उंटाच्या माध्यमातून, सांडणी स्वराच्या माध्यमातून हा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्याची मदत घेतली जात असे. आज वैज्ञानिक युगामध्ये संदेशवहनाच्या अनेक साधनांचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये टपाल सेवा सुरू झाली, त्याचबरोबर आगगाड्या सुरू झाल्या, मोटारी झाल्या, सायकलींचाही उपयोग हा संदेशवहनासाठी प्रामुख्याने केला जाऊ लागला. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं सांकेतिक भाषेमध्ये संदेश पाठवण्यासाठी तारायंत्राचा शोध लागला आणि या तारायंत्राच्या साहाय्यानं सांकेतिक भाषेमधला संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जात असे. दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती या संदेशवहनाच्या माध्यमातून, तारायंत्राच्या माध्यमातून आलेली होती. परंतु या तारायंत्राचा काही दोष होता की त्या ठिकाणी सांकेतिक भाषाच आपल्याला वापरावी लागत असे आणि जर सांकेतिक भाषा येत नसेल तर त्यावेळेला संदेशवहन किंवा हा जो काय आपला निरोप आहे तो निरोप त्या व्यक्तीला वाचता येणार नाही आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये अडचणी निश्चितपणे होत्या. दुसरी गोष्ट अडचण जी होती ती त्याच्यामध्ये तारा वापरल्या जात होत्या. कोणत्याही वादळानं जर तारा तुटल्या गेल्या तर तारायंत्र निकामी होत असे, बंद पडत असे आणि त्यावेळीसुद्धा संदेशवहन करणं अशक्य होत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांकेतिक भाषा समजणारे लोक त्या ठिकाणी गरजेचे होते. त्याच्यानंतर दूरध्वनी किंवा ग्रॅहम बेल या संशोधकानं प्रामुख्यानं टेलिफोन या यंत्राचा शोध लावलेला होता आणि टेलिफोन यंत्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भाषेमध्ये जी भाषा आपण बोलतो त्या भाषेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवता येऊ शकत होता. परंतु तारायंत्र काय किंवा आपला हा टेलिफोन काय या दोन्हीमध्ये तारांचा वापर केला जात असे आणि कोणत्याही कारणास्तव जर ह्या तारा तुटल्या गेल्या तर निश्चितपणे आपलं संदेशवहन बंद पडत असे. त्यामुळं संशोधकांना अशा पद्धतीचं साधन शोधून काढायचं होतं की ज्या ठिकाणी तारा पण आपण वापरणार नाही आणि संदेश मात्र आपला पोहोचू शकेल. म्हणजे बिनतारी संदेशाच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश पाठवता येईल का या दृष्टिकोनातून संशोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुरू केलेलं होतं आणि या संशोधकांच्या अथक प्रयत्नानं दळणवळण क्षेत्रामध्ये, संदेशवहनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आणि मार्कोनी नावाचा इटालियन संशोधक होता. त्यानं रेडिओच्या शोधाने शेकडो मैल अंतरावर त्वरित संदेश पाठवण्याची व्यवस्था त्याने केली. या रेडिओमध्ये चुंबकीय लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं शक्य होतं आणि याच्यामध्ये कुठल्याही तारांचा वापर केलेला नव्हता. त्याच्यामुळं दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारे खंड पडत नव्हता आणि या ठिकाणी कोणतीही भाषा म्हणजे आपल्याला बिनतारी संदेशाच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा संदेश पाठवला जाऊ शकत होता आणि त्याच्यामुळं या दळणवळण क्षेत्रामध्ये, संदेशवहन क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर रेडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित केली जात असत. परंतु या रेडिओचा एक दुसरा दोष जो होता की त्याच्यामध्ये फक्त आवाज येत असे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चित्र आपल्याला दिसत नव्हतं. ही अडचण दूर करण्यासाठी जॉन लोगी बेअर्ड या संशोधकानं 1924 पासून या प्रयत्न सुरू केला की जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसा आवाज जातो तसंच बोलणारी व्यक्तीसुद्धा दिसली गेली पाहिजे. एखादा कार्यक्रम असेल तर तो थेट प्रक्षेपित झाला तर आपल्याला घर बसल्या तो पाहता आला पाहिजे. क्रिकेटची मॅच असेल तर ती आपल्याला प्रत्यक्ष घरामध्ये बसून दिसली गेली पाहिजे. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये संशोधकांनी प्रामुख्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि त्याच्यामध्ये यश हे 1945ला त्याचं मूर्त स्वरूप प्राप्त झालं आणि त्यावेळेला एका ठिकाणाहून
दूर अंतरावर चाललेली घटना घरबसल्या आपण पाहू शकत होतो. त्याच्यामध्ये यश जॉन लोगी बेर्ड या संशोधकाला आलं आणि त्यानं दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजनचा शोध लावला. या टेलिव्हिजनच्या शोधामध्ये त्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसणारी सर्वात पहिली व्यक्ती म्हणून एक ऑफिस बॉय होता. त्या ऑफिस बॉय हा टॅन्टन नावाचा ऑफिस बॉय होता. तो आपल्या कामासाठी बाहेर निघालेला होता, परंतु जॉन लोगी बेर्ड यानं त्यांना विनंती केली आणि कॅमेऱ्याच्या समोर बसायला सांगितलं आणि त्याचाही म्हणजे तो जो काही शोध होता तो यशस्वी झाला आणि टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसणारा पहिला व्यक्ती म्हणून जॉन लोगी बेर्ड या संशोधकाबरोबर टॅन्टन नावाची व्यक्ती ही अजरामर झाली. कारण आज आपण पाहतो की अनेक लोक टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसण्यासाठी प्रयत्न करीत असतात, परंतु टॅन्टन ही व्यक्ती सर्वात प्रथम या टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसलेली होती आणि तीसुद्धा काही रक्कम घेऊन 2.5 शिलिंग एवढी रक्कम त्यानं घेतलेली होती की त्या पडद्याच्या समोर बसण्यासाठी. म्हणजे पैसे घेऊन टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसणारी पहिली व्यक्ती म्हणून या टॅन्टनचं नाव अजरामर आपल्याला दिसून आलं. दूरचित्रवाणीच्या ध्वनीबरोबर चित्र म्हणजे आवाज आणि चित्र हे एकाच वेळी पाठवण्याची योजना त्याच्यामध्ये केलेली होती. त्याच्यामुळं आज जगाच्या कानाकोपऱ्यात कोणतीही घडणारी घटना असेल तर ती घटना आपल्याला थेट आपल्या घरामधील टेलिव्हिजनच्या पडद्यावर आपल्याला पाहता येतं. तर ही विज्ञानाने केलेली प्रगती आपल्याला म्हणजे सांगता येईल. आता अलीकडच्या काळामध्ये आणखी याच्यामध्ये प्रगती झाली. त्याच्यामध्ये इंटरनेट आलं, माहिती तंत्रज्ञान, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काही सेकंदामध्ये पाठवता येणारा संदेश ईमेलच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मेलच्या माध्यमातून पाठवता येतो. तर ही दळणवळणाची आधुनिक काळातील साधनं आज आपण वापरतो आणि त्याचा खूप उपयोग आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येतो. आता संपर्क किंवा संदेशवहन याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय? संदेश व इंग्रजी शब्द त्याला कम्युनिकेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. कम्युनिकेशन म्हणजे एकमेकाशी संपर्क साधणं, दळणवळण या अर्थानं तो या ठिकाणी आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये हा शब्द कुठून आला तर लॅटिन शब्द कम्युनिस या शब्दावरून कम्युनिकेशन हा शब्द आपल्याला तयार झालेला दिसून येतो. अनेक संशोधकांनी संदेशवहनाच्या व्याख्या त्यांच्या प्रत्येकाचं मतानुसार या ठिकाणी दिलेली दिसून येते. तर त्याच्यामध्ये एक संशोधक आहे ॲलन नावाचा. त्याच्या मते दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व क्रियांचा समावेश संदेशवहनामध्ये होतो. त्यामध्ये सांगणं आलं, ऐकणं आलं, समजावून घेणं आलं, यांचा समावेश या संदेशवहनामध्ये होतो. आणि ही जी क्रिया होती, ह्या क्रिया पद्धतशीरपणे सातत्याने करण्यात येणारी प्रक्रिया आहे. न्यूमन आणि समर या संशोधकांच्या मते संदेशवहन म्हणजे 2 किंवा जास्त व्यक्तींची परस्पराशी माहिती, कल्पना, मते, भावना याबाबत केलेली देवाणघेवाण होय. डेव्हिस नावाचा एक संशोधक आहे. त्याच्या मते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवहन होय. याचा अर्थ एकंदरीत काय होतो की आपल्या मनामध्ये असणारे जे काही विचार आहेत ते विचार आपण दुसऱ्या व्यक्तीला समजेल अशा भाषेमध्ये पोहोचवणं याला आपण संदेशवहन असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता संदेशवहनाची वैशिष्ट्य काय आहे तर संदेशवहन म्हणजे माहिती देणं. संदेशवहनात माहिती देणं हा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. संदेशवहनामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत असते. ही माहिती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असू शकते. उदाहरणार्थ सूचना असतील, मार्गदर्शन असेल, काही वेळेला आदेश द्यावा लागेल, चर्चा असेल, विचार कळवणं असेल इत्यादी. त्याच्यासाठी आपण टेलिफोन, चित्र, भित्तीपत्रकं या साधनांचा वापर या संदेशवहनासाठी आपण करू शकतो. संदेशवहन म्हणजे माहिती घेणं. जसं माहिती देणं आहे तशी माहिती घेणं म्हणजे सुद्धा संदेशवहन. केवळ माहिती देणे एवढाच अर्थ संदेशवहनामध्ये नाही, तर माहिती घेणे असा सुद्धा त्याच्यामध्ये अर्थ आहे. माहिती घेणे ही बाब सर्वच पातळ्यावरील कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्यांना प्रामुख्यानं लागू पडते. याच्यामध्ये मुख्यतः तक्रारी, सूचना, नवीन कल्पना, सहाय्यकांना कल्पना, मते इत्यादींचा समावेश होतो.
जसं आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते आपण दुसऱ्याला देतो, तसंच दुसऱ्याचे विचार आपण ऐकून घेणं, यालासुद्धा या ठिकाणी संदेशवहनच या ठिकाणी म्हणता येईल. विचारांचा सहभाग. संदेशवहन म्हणजे केवळ माहिती घेणे व देणे नसून त्यात विशिष्ट जाणीव निर्माण करणे असा सुद्धा अर्थ त्याच्यामध्ये आहे. जेव्हा निर्णय विचारविनिमय करून घेतला जातो किंवा संदेश प्राप्त झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवल्यावर विचारांचा सहभाग याच्यामध्ये सहज शक्य होतो. जबाबदारीची जाणीव. संदेशवहनाद्वारे जबाबदारीची जाणीव करून देता येते. अधिकारी आपल्या अडचणी, तक्रारी, सूचना वरिष्ठांना कळवू शकतात. त्यामुळे परस्परावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव होऊ शकते. दोन व्यक्तीमध्ये सहकार्य. संदेशवहन क्रियेसाठी किमान 2 व्यक्ती आवश्यक आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला संदेश द्यावे व दुसऱ्याने ते संदेश प्राप्त करावे. एकाच वेळी एकच व्यक्ती स्वतःलाच आदेश देऊ शकत नाही. 2 व्यक्तीमधील संदेशाची देवाणघेवाण म्हणजेच त्यांच्यातील सहकार्याचा तो एक प्रकार ठरतो. सातत्य. संदेशवहनाची क्रिया सातत्याने चालते. केवळ एकदा संदेश दिल्याने काम पूर्ण होत नाही. संदेश या वारंवार द्यावे लागतात. संदेशवहनाचे कार्य सातत्याने चालत असते. संदेशवहन घेणे, संदेशवहन देणे, या प्रतिक्रिया व्यक्त करणे. संदेशवहनाचे कार्य व्यवसायाच्या स्थापनेपासून व्यवसाय संघटन जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत संदेशवहन त्या संघटनेचा पाया ठरतो. संदेशवहनामध्ये जर खंड पडला तर संघटनेतील कार्ये थांबतात असं डेव्हिस या संशोधकानं म्हटलेलं आहे. संदेशवहनामध्ये अर्थ समजून घेणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. आता संदेशवहनाचे किंवा संपर्काचे घटक कोणकोणते आहेत? आता त्याच्यामध्ये संदेशदाता म्हणजे काय? जो संदेश देतो त्याला संदेशदाता असं म्हटलं जातं. संदेश प्राप्तकर्ता, ज्याला संदेश दिला जातो त्याला संदेश प्राप्तकर्ता असं म्हटलं जातं. संदेश म्हणजे काय? तर संदेशात जी माहिती, विचार, सूचना, अहवाल दिला जातो त्या कंटेंटला संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू इच्छितो त्याला प्रामुख्यानं संदेश असं म्हटलं जातं. संदेश पाठवण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर आपल्याला करता येतो, तर त्याला संदेशाचं माध्यम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ टेलिफोन असेल, तार असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल असेल, तर या माध्यमातून आपण संदेश देऊ शकतो, त्याला संदेशाचं माध्यम असं म्हटलं जातं. प्रतिक्रिया. संदेश प्राप्त झाल्यावर तो प्राप्त करणाऱ्याकडून दिली जाणारी दाद, म्हणजे समजून घेतला, वाचून घेतला, तो संदेश ऐकला त्यानं आणि काय माहिती त्या व्यक्तीने दिलेली आहे किंवा काय विचारलेले आहे या माहितीची देवाणघेवाण या संदेशच्या माध्यमातून होत असते. तर ती प्रतिक्रिया म्हणून ती व्यक्ती स्वीकारत असते. आता संदेशवहनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत किंवा कोणकोणती माध्यमं आपल्याला माध्यमाच्या माध्यमातून प्रामुख्याने संदेश दिले जातात. दैनंदिन जीवनामध्ये किंवा व्यवहारात वेगवेगळ्या पद्धतीने संदेशाची देवाणघेवाण केली जाते. या विविध संदेशवहनाच्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत. आता पहिले जो काय 2 प्रकारे या संदेशवहनाच्या पद्धती आहेत. एक साध्या किंवा पारंपरिक संदेशवहन पद्धती आणि दुसरा आहे ती यांत्रिक उपकरणाद्वारे संदेशवहन. त्यापैकी पहिला भाग आपण या ठिकाणी पाहतो की साध्या किंवा पारंपरिक पद्धतीनं संदेशवहन. त्याच्यामध्ये तोंडी संदेशवहन, समोरासमोरील संदेशवहन, मुद्राभिनय म्हणजे वेगवेगळ्या नकला करून किंवा हावभावाद्वारे संदेशवहन किंवा देहबोली किंवा काही वेळेला एखादा संदेश मौन पद्धतीने सुद्धा देता येतो. काही न बोलणं म्हणजे एक संदेशच असतो त्याच्यामध्ये. तर ह्या पारंपरिक संदेशवहनाच्या पद्धती. दुसरा जो संदेशवहनाचा जो भाग आहे किंवा पद्धत आहे ती यांत्रिक उपकरणाद्वारे संदेशवहन. त्याच्यामध्ये चिठ्ठीच्या माध्यमातून, पत्र, पूर्वी आपल्याला माहिती की आपण पत्र लिहित असो, चिठ्ठी लिहित असो, टेलिग्राम किंवा तारायंत्राच्या माध्यमातून, टेलिफोनच्या माध्यमातून संदेश दिला जातो, टेलेक्स किंवा दूरमुद्रणच्या माध्यमातून संदेश दिला जातो, भित्तीपत्रकं, चिन्ह, सांकेतिक खुणा यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या यांत्रिक उपकरणाद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहन आपल्याला करता येतं. आता आपण पहिला भाग त्याच्यामधला पाहू की साध्या आणि पारंपरिक संदेशवहन पद्धती कोणकोणत्या. की पूर्वी कोणत्याही प्रकारचा संदेशवहन माध्यमाचा शोध लागलेला नव्हता, तेव्हापासून एकमेकांना संदेश देण्याकरता या साध्या किंवा पारंपरिक संदेशवहन माध्यमाचा वापर केला जात असे.
तर त्याच्यामध्ये तोंडी संदेशवहन म्हणजे फक्त तोंडानं आदेश देणं, तोंडानं बोलणं, सूचना देणं, मार्गदर्शन या तोंडानं केल्या जात असेल त्याला तोंडी संदेशवहन असं म्हणतात. टेलिफोनवरून दिलेले आदेश, बैठकीत केलेल्या चर्चा, निर्णय, हाताने वा इतर प्रकारे खुणा करून दाखवलेली कृती या सर्व तोंडी संदेशवहनामध्ये प्रामुख्याने येतात. समोरासमोरील संदेशवहन. समोरासमोरील संदेशवहन हा देखील तोंडी संदेशवहनाचाच एक प्रकार आहे. या प्रकारात संदेश देणारी व्यक्ती आणि संदेश प्राप्त करणारे या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या समोर असतात. संदेश देणारी व्यक्ती आपला संदेश दुसऱ्या व्यक्तीच्या समोरच किंवा तोंडावर सांगत असतो. संदेश प्राप्त करणारी व्यक्ती संदेशच्या बाबतीमध्ये आपल्या सूचना या किंवा काही शंका असतील तर संदेश देणार पुढे ताबडतोब व्यक्त करू शकतात. काही ठिकाणी आपल्याला मुद्राभिनय किंवा हावभावाद्वारे सुद्धा संदेशवहन केला जातो. तोंडी संदेशवहनामध्ये संदेश देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तींचे हावभाव किंवा मुद्राभिनय यांना संदेशवहनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तोंडी संदेश देत असताना संदेशाचा बराचसा भाग हा हावभाव किंवा मुद्राभिनय किंवा शारीरिक हालचाली यांच्या मदतीने अतिशय प्रभावीपणे व्यक्त करता येते. डोळ्यातील चमक, आवाजातील चढउतार, हातवारे, हावभाव, संदेशदात्याचे व्यक्तिमत्व या सर्वांचा परिणाम संदेश देता घेताना प्रामुख्याने होत असतो. एक वेळा तोंडातून शब्द खोटे येतील पण चेहरा हा खोटा बोलत नाही आहे. मौन, कोणतीही प्रतिक्रिया शब्दातून व्यक्त न करणे किंवा त्यावर मौन पाळणे हा देखील संदेश घेण्याचा एक उत्कृष्ट मार्ग ठरतो. आपल्या देशातील कायद्याप्रमाणे करार करताना करारातील एखादी व्यक्ती करारातील एखाद्या मुद्द्यावर प्रश्न केल्यावर जर मौन पाळत असेल तर त्याचे मौन म्हणजे संमती आहे असा अर्थ होतो आणि कायदेशीर कारवाई आपल्याला करता येते. ही काही पारंपरिक संदेशवहनाची माध्यमं आपण याच्यामध्ये पाहिली. याच्याबरोबर यांत्रिक उपकरणांच्या द्वारे संदेशवहन आपल्याला या ठिकाणी करता येतं. यामध्ये चिठ्ठी. आपल्याला माहिती आहे की एखादा संदेश द्यायचा असेल तर पूर्वीच्या काळी आपण त्या कागदावर लिहित असू आणि हा संदेश एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जात असे. लहानशा कागदावर योग्य तो मजकूर लिहून संदेशाची देवाणघेवाण शक्य होते. जेव्हा मजकूर किंवा संदेश अशा प्रकारे लहानशा कागदावर लिहून संदेशाची देवाणघेवाण केली जाते तेव्हा अशा कागदाला प्रामुख्यानं चिठ्ठी असं म्हटलं जातं. व्यवसायात चिठ्ठीला संदेशवहनाचे एक साधन म्हणून महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला माहिती असेल पूर्वीच्या काळी ज्या वेळेला टेलिफोन किंवा मोबाईल फोनचे म्हणजे शोध लागलेले नव्हते त्यावेळेला कुठलाही संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवायचा असेल तर चिठ्ठीच्या माध्यमातून हा संदेश पाठवला जात असेल. त्याच्यानंतर पत्रांचा शोध लागला. डाक यंत्रणा सुरू झाली आणि याच्यामध्ये आपला जे काही विचार असेल ते पोस्टाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो. आणि आजही विज्ञानामध्ये इतकी प्रगती केली असेल तरीसुद्धा पत्राचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे हे आपल्याला या पत्राच्या पाठवण्याच्या प्रक्रियेमधून दिसून येतं. दूरवरच्या व्यक्तींना कमीत कमी खर्चामध्ये लेखी स्वरूपामध्ये माहिती पुरवण्याचा एक प्रकार म्हणून पत्र एक उत्कृष्ट माध्यम प्रामुख्याने ठरतं. पत्र हे सर्व प्रकारच्या संदेशाचा एक पुरावा ठरतो. पत्र किंवा पत्रे किंवा व्यावसायिक पत्रे हा आपला एक अभ्यास विषय प्रामुख्यानं ठरलेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी सांकेतिक भाषेमध्ये संदेश एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी तार किंवा टेलिग्राम या यंत्राचा शोध लावलेला होता. इटालियन मोर्स नावाच्या संशोधकानं 1836 या यंत्राचा शोध लावलेला होता. या यंत्राच्या माध्यमातून जलद गतीनं पत्रापेक्षा जलद गतीनं संदेशवहनाचं काम तार किंवा टेलिग्राम या माध्यमातून आपल्याला करता येत होतं. पोस्ट खातं ठराविक आवाजाच्या खुणांच्या मदतीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहन करण्याचे कार्य तारेमार्फत करीत असते. तारेमुळे संदेशवहनाच्या मजकुराचा पुरावा लिखित स्वरूपात उपलब्ध होत असतो. परंतु टेलिग्राम हा सांकेतिक भाषेमध्ये प्रामुख्यानं दिला जात असतो. टेलिफोनमुळं संदेशवहनाच्या क्षेत्रामध्ये आणि कार्यात फार मोठी क्रांती घडून आलेली आपल्याला माहिती आहे. टेलिफोनच्या मदतीनं कोणत्याही लांब किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर तोंडी संदेशाची देवाणघेवाण आपल्याला करता येते. संदेशाची देवाणघेवाण करण्याकरता संबंधित व्यक्ती समोर नसली तरी चालू शकतं. संदेशाची देवाणघेवाण कोणत्याही भाषेमधून टेलिफोनच्या माध्यमातून आपल्याला करता येते. फक्त दोन व्यक्तीमध्ये ती भाषा समजणं
गरजेचं आहे. असं असेल तर टेलिफोनच्या माध्यमातून सुद्धा आपण संदेशवहन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. अर्थात ह्या दोन्हीमध्ये टेलिग्राम किंवा तार आणि टेलिफोन याच्यामध्ये तारांचा वापर केला जात असे आणि जर कोणत्याही वादळामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर तारा तुटल्या गेल्या तर हे संदेशवहन बंद पडत असे. त्याच्यानंतर आणखी एक याच्यामध्ये एक साधन आहे की टेलेक्स किंवा दूरमुद्रण त्याला असं नाव आहे. हे यंत्र कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला तार व टपाल खात्याकडून विकत किंवा भाड्याने मिळू शकतं. तसेच काही मोठ्या शहरातून दूरमुद्रण सेवा पोस्टाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. टेलेक्स मशीनला विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. टेलेक्समुळे जलद गतीने पण कमी खर्चात संदेशाची देवाणघेवाण करणं शक्य झालेलं आहे. बँका, कंपन्या, भागबाजार, वर्तमानपत्रे यांना या माध्यमाचा सर्वात जास्त फायदा होताना दिसून येतो. भित्तिपत्रके, चिन्हे किंवा खुणा संदेश देण्याची कामे देखील चिन्हे किंवा खुणा परिणामकारकपणे करू शकतात असे अनुभवास आलेले आहे. विशेषतः वाहतुकीच्या बाबतीमध्ये चिन्हे किंवा खुणा यांचा उपयोग प्रकर्षाने समजून येतो. वाहन चालकांना हात दाखवून खूण करावी लागते. तसेच शहरात वाहतुकीची चिन्हे, हॉस्पिटल, शाळा या ठिकाणी धोक्याची सूचना देणारी चिन्हे आणि खुणा असतात किंवा काही सिम्बॉल्स असतात. किंवा आपल्याला माहिती की वाहन आपण चालवत असताना शहरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विविध रंगाचे काही मार्ग या ठिकाणी आपल्याला सांगितले असतात. ज्यावेळेला ग्रीन कलरचा असेल तर त्यावेळेला वाहन पुढं जाण्यासाठी हरकत नाही, रेड कलरचा असेल तर वाहन थांबावा असा त्याचा संदेश असतो. तर या माध्यमातून आपल्याला संदेश या व्यक्तींना आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. तर हा सगळा भाग जो आहे की प्राचीन काळापासून आजपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळं झालेली जी प्रगती आहे ती प्रगती आपल्याला या माध्यमातून त्याचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आपण या ठिकाणी पाहिलेला आहोत. आणखी काही गोष्टी या संदेशवहनाच्या बाबतीमध्ये आहोत ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.